नमस्कार. गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. भिवंडीत 7 लाखाचे बनावट जिरं विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून या प्रकरणी 2 जणांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. भिवंडीमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून या प्रकरणी 2 जणांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शादाब इस्लाम खान वय 33 वर्ष राहणार नवली फाटा पालघर व चेतन रमेशभाई गांधी वय 34 वर्ष राहणार कांदिवली पश्चिम असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या 2 आरोपींची नावे आहेत. भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 90 फूट रोड नागाव फातमानगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक SM गुघे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जिरा आढळला. पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या 80 गोण्यांमधील 7,19,700 रुपये किमतीमधून सुमारे 3.5 टन बनावट जिरे माल व 4 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे. वाशी नवी मुंबई APMC मार्केट, भिवंडी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल, धाब्यांवर हे जिरे विक्रीसाठी पाठवण्यात येत होते. धाब्यांवर खाल्ल्या जाणाऱ्या जिरा राईसमध्ये या जिऱ्याचा सरासर वापर केला जात असल्याचे देखील समोर आलं होतं. शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सीलबंद केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींना 27 जानेवारीपर्यंत 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.